आज आपण कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू लिमिटेड कंपनी हा टॉपिक पाहणार आहोत. कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू लिमिटेड कंपनी. सुरुवातीला आपण मीनिंग पाहूयात. कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म मीन्स conversion of partnership means changing the status of partnership firm into a joint stock company. कन्व्हर्जनचा अर्थ काय आहे? पार्टनरशिप फर्मचं कंपनीमध्ये रूपांतर करणे म्हणजे कन्व्हर्जन होय. For this purpose, a new company has to be formed by the partners for taking over the business of the firm. यासाठी काय सांगितलेलं आहे? जी नवीन कंपनी फॉर्म होते ती पार्टनरशिप फर्मचा पूर्ण बिझनेस घेते किंवा पार्ट बिझनेस परचेस करते. याचा अर्थ काय आहे? इट इज जस्ट लाईक अ सेल ऑफ पार्टनरशिप बिझनेस टू अ न्यूली फॉर्म्ड कंपनी. मीन्स काय आहे? इट इज जस्ट लाईक a sale of partnership business to a newly formed company. पार्टनरशिप फर्मचा बिझनेस जो आहे तो न्यूली फॉर्म कंपनी जे आहे त्याला विकला जातो असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे याचा अर्थ काय होतो की दिस विल रिझल्ट इन द डिसॉल्युशन ऑफ फर्म. याचा अर्थ काय होतो की ज्यावेळी पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन कंपनीमध्ये होतं त्यावेळी पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करावी लागते आणि मग कंपनी फॉर्म होते. म्हणजेच पार्टनरशिप फर्मचं डिझॉल्युशन करावं लागतं आणि डिझॉल्युशनच्या जी काही प्रोसिजर आहे सेम तशीच प्रोसिजर यामध्ये सुद्धा आहे. ओके.
but the partners of the firm will now become the shareholders of the company. डिझॉल्युशन होतं पार्टनरशिप फर्मचं आणि कंपनी स्थापन केली जाते. त्यामुळे जे पार्टनरशिप फर्ममध्ये जे पार्टनर्स असतात तेच कंपनीचे शेअरहोल्डर्स होतात. ओके, यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत. पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन कंपनीमध्ये होण्याचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते पाहणार आहोत. Objectives of the conversion of partnership into limited company. Why partnership firm converted into limited company? म्हणजेच पार्टनरशिप फर्ममध्ये ज्या काही ड्रॉबॅक्स आहेत, ज्या काही त्रुटी आहेत त्या कमी करून कंपनीचे बेनिफिट्स मिळावेत यासाठी पार्टनरशिप फर्मचं कंपनीमध्ये रूपांतरित केलं जातं. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लॅबिलिटी. त्यामध्ये फर्स्ट जो पॉईंट जो आहे तो म्हणजे लॅबिलिटी. पार्टनरशिप फर्ममध्ये जी लॅबिलिटी असते ती अनलिमिटेड असते, पण कंपनीमध्ये लॅबिलिटी जी आहे ती लिमिटेड असते. म्हणून यामध्ये लॅबिलिटी ऑफ द मेंबर्स इज लिमिटेड. लॅबिलिटी ऑफ द मेंबर्स इज लिमिटेड. लिमिटेड लॅबिलिटी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ज्यांनी जितके शेअर्स परचेस केलेले आहेत किंवा त्यांना जितके शेअर्स मिळालेले आहेत त्या शेअर्सच्या व्हॅल्यू इतकीच त्यांची लॅबिलिटी असते. पार्टनरशिपमध्ये मात्र लॅबिलिटी ही अनलिमिटेड असते. त्यांची प्रायव्हेट इस्टेटसुद्धा त्यामध्ये वापरली जाते. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ बिझनेस. सेकंड पॉईंट, एक्सपान्शन ऑफ बिझनेस. बिझनेस जर एक्सपांड करायचा असेल, बिझनेस वाढवायचा असेल तर त्यासाठी मेंबर्स, आता पार्टनरशिप फर्ममध्ये जे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहे. मिनिमम 2 अँड मॅक्झिमम 20 मेंबर्स आर देअर इन पार्टनरशिप फर्म. त्यामुळे जर आपल्याला एखादा पार्टनर जर वाढवायचा असेल, म्हणजे 21वा पार्टनर जर बिझनेसमध्ये घ्यायचा असेल तर तो आपण घेऊ शकत नाही. कारण का, त्यामध्ये आपल्याला लिमिटेशन्स येतात. मग जर आपण 21वा पार्टनर घ्यायचा असेल किंवा आपल्याला बिझनेस वाढवण्यासाठी फंड्स एक्स्ट्रा हवे असतील तर त्यासाठी पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन करावं लागतं लिमिटेड कंपनीमध्ये. ओके, म्हणजे सेकंड पॉईंट आहे एक्सपान्शन ऑफ बिझनेस. द कंपनी कॅन कलेक्ट more funds for expansion of its business by
admitting new members. पार्टनरशिपमध्ये लिमिटेशन्स येतात, पण कंपनीमध्ये आपण मेंबर्सची संख्या वाढवू शकतो. त्यामुळे आपल्याला फंड्स जादा अवेलेबल होतात आणि बिझनेस एक्सपांड होण्यासाठी आपल्याला याची मदत होते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे जर पार्टनरशिप फर्ममध्ये एखादा पार्टनरची डेथ झाली किंवा इनसॉल्वंट झाला तर पार्टनरशिप फर्म आपल्याला बंद करावी लागत होती. पण यामध्ये आपल्याला पार्टनरशिप फर्म जशी बंद करावी लागत होते तसं कंपनीमध्ये कंपनी बंद करावी लागत नाही, म्हणजेच डिझॉल्व करावी लागत नाही. ऑन डेथ और insolvency of a member does not dissolve the company. कंपनी डिझॉल्व करावी लागत नाही. आणि नेक्स्ट पॉईंट जो आहे तो सेपरेट लीगल एंटाइटी. सेपरेट लीगल एंटाइटी याच्यामध्ये कंपनी आणि कंपनीचे मेंबर्स जे आहेत त्यापासून त्यांची एंटाइटी अस्तित्व हे त्यांचं वेगळं आहे, त्यांना सेपरेट लीगल एंटाइटी आहे. दोघांना देखील कंपनी आणि त्याचे मेंबर्स. सो कंपनी हॅज अ सेपरेट लीगल एंटाइटी different from its members. Okay, I hope you understand the meaning and objective of the conversion of partnership firm into limited company. Thank you.